नमस्कार दर्शकांनो, आपण सर्वजण आपल्या आपल्या श्रद्धेनुसार कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती करत असतो आणि भक्ती मार्गात मंत्र जपाला एक अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलेलं आहे. आपण रोज काही ना काही मंत्राचा जप करतोच, पण कधी आपण थांबून विचार केला आहे का की आपण करत असलेला हा मंत्र जप खरंच शास्त्रानुसार आहे का? ह्या मंत्रांनी आपण शोधतो तो अंतिम ध्येय, मोक्ष, तो खरोखर प्राप्त होतो का? आणि कोणते असे महान महापुरुष ज्यांनी हाच मंत्र जप करून मोक्षाचा सर्वोच्च पद प्राप्त केला आहे? जर हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला नसेल तर आज आपण जाणून घेऊया शास्त्रसंमत मंत्र कोणते आहेत आणि त्यांच्याद्वारे मोक्षप्राप्तीचा खरा मार्ग कोणता आहे. चला, शांत मनाने, श्रद्धेने या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया. तर श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये ओम तर ब्रह्मचा जप आहे क्षरपुरुषाचा आणि तत् हा सांकेतिक आहे अक्षरपुरुषाचा आणि जो सत शब्द आहे तो पण सांकेतिक आहे. याला सार नाम देखील म्हणतात, याला आदी नाम देखील म्हणतात. तो आहे परमक्षर ब्रह्मचा. तर या तीनही अक्षरांच्या मजदुरीने, या तीनही मंत्रांच्या साधनेने आपण भगवान प्राप्त करू शकतो, तो मोक्ष स्थळ प्राप्त करू शकतो, ते सुख प्राप्त करू शकतो, ज्याबद्दल वर्णन केले गेले आहे. आता जसा आपण हँडपंप लावून घेतो तर हँडपंपसाठी आपण हँडल मारतो, तर हा खटका आणि हँडपंप हे आपले उपास्य नाही आहेत, परंतु या कृतीशिवाय ती उपास्य वस्तू नाही मिळू शकत, वांछित वस्तू नाही मिळू शकत, पाणी नाही मिळू शकत. तर ही पूजा नाही करतो आपण तर ते साधन मिळवलं आहे ज्यातून ते पाणी मिळेल. तर हा जो मंत्र आहे ओमचा आणि दुसरे दोन सांकेतिक आहेत, ही काही आपण पूजा नाही करत आहोत. आपण आपल्याला इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी ते साधन मिळवले आहे. ही साधना आहे. तर ही साधना आहे त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी. जसा सतनामाचा 2 अक्षराचा मंत्र आहे, एक ओम आणि एक तत्. जसे आदरणीय नानक साहेबांची जन्मसाखी मध्ये आज समुद्राच्या साखीत हे प्रमाण आहे त्या 2 अक्षरी मंत्रांचं. दास आता बोलून नाही सांगणार. तर या दोन्ही मंत्रांचा जप केला जातो श्वास उच्छ्वासाने. जसं आपल्याला पाणी काढायचं आहे, पाणी, तर त्यासाठी हँडपंप लावणार, तर आधी कुदळ मारणार, माती बाहेर फेकणार, कुदळ मारणार, माती बाहेर काढून मग बाहेर काढणार आणि पाईप खाली सोडून देऊ. हे काम आहे समजा सतनामाचं. 2 अक्षरांचा उच्चार होईल श्वास उच्छ्वासाने. आता हे सतनाम या उच्चाराने आपलं काम केलं, पाण्यापर्यंत पोचवलं, पण बाहेर पाणी नाही प्राप्त झालं. त्यासाठी अजून एक आयटम लावावा लागतो, हँडपंप वरती, मशीन म्हणतात त्याला, आणि मग त्याची पूजा करायची आहे. त्यालाही असंच हलवायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तेव्हा मग ते पाणी येतं. तर असंही केवळ सतनाम प्राप्तीनेही मोक्ष नाही. सारनाम नाही मिळालं, ते पाणी नाही मिळत ना. सारनाम समजा ते हँडपंपचं वरचं मशीन आहे, तर ही मशीन त्याच वेळी लावली तर यश देईल जेव्हा तो पाईप पूर्ण पाण्यापर्यंत पोचलेला असेल. मध्येच जर कोणी म्हटलं हँडपंप लावा, मशीन फिट करा, तर मिस्त्री ते कधीच करणार नाही. तर हा दास तुम्हाला ही सर्व व्यवस्था सांगतो आहे, तर आपण करायची आहे, मजुरी करायची आहे. आणि जेव्हा सारनामाची वेळ येईल, आपला पाईप पोचलेला असेल, पाणी असेल आसपास, तर हँडपंप म्हणजे सारनाम आपल्याला दिलं जाईल. तर अशा प्रकारे आहे ओम त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांचा जप. ओम हा ब्रह्मचा आहे, तत् अक्षर पुरुषाचा आहे, त्याला परब्रह्मही म्हणतात, आणि सत हा परमअक्षर ब्रह्मचा आहे, याला पारब्रह्मही म्हणतात. पारब्रह्म, एक परब्रह्म, एक पारब्रह्म. ब्रह्म तर हा क्षरपुरुष आहे, हा काळ भगवान, 21 ब्रह्मांडांचा स्वामी. अक्षरपुरुष याला परब्रह्म म्हणतात, ब्रह्मच्या पुढचा भगवान. पर म्हणजे दुसरा, आणि याच्यावर पारब्रह्म. पारब्रह्म म्हणजे सर्वांच्या पलीकडचा, सर्वांपेक्षा श्रेष्ठ, तो पारब्रह्म असतो. जसं समजा तुम्ही संतांच्या वाणीमध्ये पारब्रह्म शब्द ऐकता, तो परब्रह्मसाठी नाहीये, तो पारब्रह्म म्हणजे त्या सत्य पुरुषाकडे संकेत आहे, परमअक्षर ब्रह्मकडे संकेत आहे. तर जसं तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत.
तर अशा प्रकारे आपण त्या परमात्म्याला प्राप्त करू. कसे प्राप्त करणार? गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 66 मध्ये सांगितलं आहे की या गीता ज्ञानदात्या ब्रह्मने सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्वे पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हे काय म्हणतात की माझ्या स्तराच्या जेवढ्या पूजा आहेत त्या माझ्यातच सोड. मला दे जी तू माझ्या स्तरामध्ये तू मजुरी केली आहेस, मग मी तुला इथून जाऊ देईन, नाहीतर तू माझा बंधक मजूर आहेस. आणि माझं कर्ज उतरव. मग तू त्याच्या शरणी जा. एकम, एकम म्हणजे त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणी नसेल, अद्वितीय, ज्याच्या समान दुसरा कोणी शक्तिशाली भगवान नसेल असा एकम शरणम व्रज, त्याच्या शरणात जा. आणि या अज्ञानी आपल्या धर्मगुरूंनी, अनुवादकर्त्या ऋषी मंडलेश्वरांनी अनर्थ करून ठेवलाय गीताजीमध्ये. अनुत्तम म्हणजे अत्युत्तम म्हणतायत. बघा ना, व्याकरणच बदलून टाकलं आपल्या अज्ञानाच्या कारणाने. आणि व्रज म्हणजे जाणं असतं, येणं लिहून ठेवलंय या अनुवादकर्त्यांनी. इंग्रजीत शब्द आहे गो, आणि गो म्हणजे जाणे असतं, येणं तर असूच शकत नाही. तो तर मूर्ख आहे जो या वाक्याला न समजताच त्याचा अर्थ येणे करत आहे. बिलकुल अज्ञानी व्यक्ती आहे, आशयच समजला नाही. त्या प्रकरणाच्या आशयाशी तो परिचित नाहीये. आता हे गीताजीच्या अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 7 मध्ये अर्जुन स्वतः स्वीकारतोय की मी आपल्या शरणी आहे, आपण माझे गुरु आहात आणि माझी बुद्धी काम नाही करत, मला निर्णायक ज्ञान द्या, मी आपल्या शरण आहे. आता इथे परत म्हणतोय की मला शरण ये, तो तर म्हणतोय की मी आधीच तुला शरण आलोय. सर्व धर्माच्या कर्मांना माझ्यात सोडून मला शरण ये, म्हणजे बुद्धी बघा यांची. यांनी खूप ठिकाणी असे अनर्थ करून ठेवले, यांना समजलं नाही. तर हा ओम नामाचा जप यांना देऊया काळाला. हा आपल्याला इथून जाऊ देईल, नो ड्यूज सर्टिफिकेट लिहून देईल. पण हा तेव्हाच लिहील जेव्हा सद्गुरू आपल्याबरोबर असतील, नाहीतर हा तुम्हाला फसवून त्याच्या नकली सतलोक, नकली अलकलोक, अगमलोक, ब्रह्मलोक धोका देण्यासाठी तिथे उचलून आपटेल आणि तिथे आयुष्य बर्बाद करून कितीतरी युगांनंतर परत पृथ्वीवर ढकलेल. सगळं काम जसंच्या तसं राहिलं तर सद्गुरूची आवश्यकता आपल्याला असेल अंतिम श्वासापर्यंत, की जसा प्रसंग चालला आहे की आपण ओम नामाचा जप यांना देऊ आणि मग आपल्याला 7 शंख ब्रह्मांडांना पार करून जायचं आहे. अक्षर पुरुषाच्या, परब्रह्मच्या 7 शंख ब्रह्मांडात त्याच्या लोकातून जाण्याचं भाडं द्यायचं आहे यांनी. तत् मंत्र जो आपल्याला दिला जातो ते त्याचे भाडे द्यायचे आहे तिथून जाण्यासाठी आपल्याला. हा समजा टोल टॅक्स समजा त्याचा, त्या अक्षर पुरुषाचा, त्याच्या लोकातून पार जाण्यासाठी. आणि तिसरा जो मंत्र आहे तो सतलोकात स्थायी स्थान प्रदान करेल, जे आदी नाम आहे, सार नाम आहे. तर पुण्यात्म्यांनो, गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमअक्षर ब्रह्मची साधना करशील तर त्याला प्राप्त करशील. त्याच्या साधनेचा मंत्र तर सांगितला, हा ओम तत्सत, नथिंग एल्स इति निर्देशः. बस हाच निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल डायरेक्शन, नथिंग एल्स. आणि गीताजीत ना हरे राम हरे कृष्ण, ना ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः, हे अशा प्रकारचे कोणतेच मंत्र नाहीयेत. जे श्रीमद भगवत गीतेत वे ऑफ वर्शिप नाहीये, पूजेचा मार्ग नाहीये. त्याला जो करतो तो शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करतो आहे. आता प्रसंग येतो पुण्यात्म्यांनो, जे शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करतात त्यांना ना सुख मिळतं, ना त्यांची गती होते सांगा, आणि ना त्यांचं कोणतं कार्य पूर्ण होतं. तर म्हणूनच तर आपण भक्ती करतो आणि ते तीनही व्यर्थ, तर ती साधना करण्यात कोणताच लाभ नाही. याच कारणाने आपण नास्तिकतेकडे झुकलो आहोत. भगवानाला शोधता शोधता आपण हारून थकून गेलोय. शेवटी आपण कर्मकांडाचा आधार घेतला. चोरीमारी करून आपण शेठ सावकार बनण्याचा प्रयत्न करत आहोत. दुप्पट दुःख ओढवून घेतो, पाप गोळा करतो. तर अशा प्रकारे या ज्ञानाने आपल्याला हे विष दिसून येईल. परमात्मा म्हणतात, जसं दुःख स्वतःचं तसं जाण इतरांचं. आपण ऐकत
होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.